Hello everyone. Today we are going to start our second chapter of bookkeeping and accountancy. Okay, chapter number 2, accounts of not for profit concerns. This is the most important chapter of 12th standard. Okay, concern means firm. Firm means organizations. विद्यार्थी मित्रांनो, फर्म, ऑर्गनायझेशन, कन्सर्न या सर्वांना मिळून आपण संस्था असं संबोधत असतो. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स. ओके, these are the following. First, trading organizations or profit making organizations म्हणजे व्यापारी संस्था किंवा नफा मिळवणाऱ्या व्यवसाय संस्था. अँड सेकंड, नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, अव्यापारी किंवा नफा न मिळवणाऱ्या व्यवसाय संस्था. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल व्यवसाय संस्थांचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स अँड सेकंड, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स. तुम्हाला यांच्या नावामध्येच लक्षात येईल, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स विच आर for profit making and non-trading which are not for profit. Okay, these are the two types of organizations. Okay, now a first type of organization, trading organization or profit making organizations, व्यापारी संस्था किंवा नफा मिळवणाऱ्या व्यवसाय संस्था. They are engaged in trading activities. म्हणजे या संस्था ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज असतात, व्यस्त असतात. दॅट इज बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे या संस्था खरेदी करणं आणि त्याची विक्री करणं या कार्यामध्ये व्यस्त असतात, किंवा टू मॅन्युफॅक्चर द गुड्स अँड टू सेल द गुड्स. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. या संस्थांचा मुख्य उद्देश हा नफा कमविणे हा असतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संस्था पाहत असतो की ज्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मध्ये येतात, ज्यामध्ये सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच प्रोप्रायटरी बिझनेस, एकल व्यापारी संस्था, पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्था, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स, सहकारी संस्था, जॉइंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली प्रमंडळ, या साऱ्या संस्था या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स या प्रकारामध्ये येतात. टू फाइंड आउट द वर्किंग रिझल्ट्स ऑफ अ बिझनेस ड्युरिंग अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर, म्हणजे एका विशिष्ट आर्थिक कालखंडाचा त्यांचा परफॉर्मन्स शोधण्यासाठी या व्यवसाय संस्था फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असतात. दे प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑन द बेसिस ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या आधारावरती या संस्था ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत असतात. द नेट रिझल्ट्स ऑफ द बिझनेस इज नोन ॲज प्रॉफिट ऑर लॉस. ओके, सेकंड टाइप ऑफ ऑर्गनायझेशन, non-trading or not for profit organization, अव्यापारी किंवा नफा न मिळवणाऱ्या व्यवसाय संस्था. Not for profit concerns are those concern which are not started to earn profit. म्हणजे या संस्था नफा न मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, but to give qualitative services to its members and society at the minimum charges. या संस्था त्यांच्या सभासदांना किंवा समाजाला अत्यंत कमी फी मध्ये उत्तम सेवा पुरवत असतात. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स. म्हणजे या अव्यापारी संस्थांचा मुख्य उद्देश हा त्यांच्या सभासदांना सेवा सर्व्हिस पुरवणे हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपण या दोन व्यवसाय संस्थांमधला मुख्य मुद्दा जर विचारात घेतला तो लक्षात येईल. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स या नफा मिळवण्यासाठी काम करतात, तर नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या सभासदांना सेवा पुरवण्यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओके. The main objective of these concerns are to serve the society or their members, not to earn a profit. It means not for profit concerns do not prepare profit and loss account. Instead, they prepare income and expenditure account. Similarly, they do not prepare trial balance, but they prepare receipts and payment account. These organizations prepare balance sheet to know the net worth of the concern on a particular date. In financial statements, these concern prepare receipts and payment account, income and expenditure account, and balance sheet. Okay. Definition of non-trading or not for profit organizations. A concern or organization which is formed and established to serve society or general public by undertaking various activities without any profit motive is called not for profit concerns. विद्यार्थी मित्रांनो, या संस्था समाजामध्ये स्थापन होत असताना समाजातील लोकांची सेवा करणं, त्यांना सेवा पुरवणं या दृष्टीने त्या स्थापन झाल्या असतात. कोणत्याही प्रकारचा नफा न मिळवण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. मग तुम्हाला असं वाटेल की या संस्था जर समाजाची सेवा करण्यासाठी स्थापन झाले असतील तर या संस्थांचं उत्पन्नाचा स्रोत कोणता असेल? Not for profit concerns collect income through subscription, admission fees, donation and grant from government. म्हणजे या संस्थांना त्यांच्या सभासदांकडून मिळणारी वर्गणी असेल, प्रवेश फी असेल, देणगी असेल किंवा सरकारकडून मिळणारं असणारं अनुदान हे या संस्थांचं मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. Examples of not for profit organizations. These are the few examples of not for profit organizations in which educational, health, promotional, religious, cultural, professional institutes. In educational, school, colleges, universities या आपल्याला शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ ही नफा न मिळवण्यासाठी काम करताना पाहायला मिळतात. सेकंड, इन हेल्थ, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, धर्मदाय किंवा सरकारी हॉस्पिटल्स आपण म्हणू. विद्यार्थी मित्रांनो, सर्वच खाजगी हॉस्पिटल्स ही अव्यापारी संस्थांमध्ये येणार नाहीयेत कारण ती नफा मिळवण्यासाठी काम करतात. थर्ड, प्रमोशनल, स्पोर्ट्स क्लब, जिम, लायब्ररी एक्सेट्रा. रिलिजियस, टेम्पल, चर्च, गुरुद्वारा, मस्जिद एक्सेट्रा. कल्चरल, फॉर प्रमोशन ऑफ लिटरेचर्स, आर्ट्स. And last, professional institutes, Institute of Chartered Accountants of India, trade unions, Chamber of Commerce, trust, social welfare association, etc. These are the few examples of not for profit organizations. Okay. विद्यार्थी मित्रांनो, अव्यापारी संस्था म्हणजे आपण पाहिल्यानंतर या अव्यापारी संस्थांची वैशिष्ट्ये काय आहेत, फीचर्स काय आहेत हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. तो फीचर्स ऑफ नॉट फॉर profit concerns. Okay, these are the features of not for profit concern. First feature, the primary objective of such concern is to provide service to its member, not to earn profit. या संस्थांचा मुख्य हेतू, उद्देश हा त्यांच्या सभासदांना सेवा पुरवणं आहे, नफा कमविणे नाही. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अव्यापारी संस्था या सेवा पुरवण्यासाठी स्थापन झालेले असतात, नफा मिळवण्यासाठी नाही. सेकंड फीचर, these concerns are
फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. म्हणजे या संस्था समाजामध्ये कला, संस्कृती, शिक्षण, खेळ, धर्मदाय, आरोग्य यांचा विकास, यांची वाढ अधिक व्हावी या उद्देशानं स्थापन झालेल्या असतात. थर्ड फीचर, द मेंबर ऑफ दीज कन्सर्न कॅनॉट गेट द डिव्हिडंड. म्हणजे या संस्थांचे जे सभासद असतात त्या सभासदांना कोणत्याही प्रकारचा डिव्हिडंड दिला जात नाही. ओके. फोर्थ फीचर, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. म्हणजे या संस्था डेमोक्रेटिक मॅनेजमेंट ऍक्सेप्ट करत असतात. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. सच रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म अ मॅनेजिंग कमिटी. In managing committee, they elect chairman, secretary, treasurer, etc. म्हणजे या संस्थांचं व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने चालतं आणि सभासद त्यांच्यामधून काही सभासदांची इलेक्टेड मेंबर्स म्हणून नियुक्ती करतात आणि त्यामधूनच अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची नियुक्ती करत असतात. ओके. Fifth feature, their main source of funds is donation, subscription, entrance fees, membership fees, government grants, etc. म्हणजे या संस्थांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोतांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला डोनेशन, देणगी, सबस्क्रिप्शन, वर्गणी, म्हणजे या संस्थांच्या ज्या व्यक्ती सभासद असतात या सभासदांकडून प्रति महिना वर्गणी जमा केली जाते. एंट्रन्स फी असेल, प्रवेश फी असेल किंवा मेंबरशिप फी असेल, सभासदत्व फी असेल किंवा मुख्य स्रोत आणखी असतो तो शासनाकडून मिळणारं अनुदान. ओके. सहावं वैशिष्ट्य आहे, दे स्पेंड देअर फंड्स फॉर अचिव्हिंग देअर गोल्स. या संस्था वेगवेगळ्या माध्यमातून जरी उत्पन्न जमा करत असतील तरी तो खर्च कुठे करतात तर या संस्थांची जी काय उद्दिष्ट ठरलेली आहेत ही उद्दिष्ट प्राप्तीसाठी त्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर ते करत असतात आणि त्या दृष्टीनं ते खर्च देखील करत असतात. फीचर नेक्स्ट, सातवं वैशिष्ट्य आहे, दीज कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. विद्यार्थी मित्रांनो, या संस्था आर्थिक वर्षाच्या शेवटी जी वित्तीय पत्रक तयार करतात त्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात. अँड लास्ट फीचर्स ऑफ दीज कन्सर्न, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. म्हणजे या संस्था कॅपिटल फंड क्रिएट करत असतात. इट इज मेड ऑफ एंट्रान्स फीज, सरप्लस, लिगसीज अँड स्पेशल डोनेशन एक्सेट्रा. म्हणजे या संस्थांना मिळणारी प्रवेश फी असेल, त्या संस्थांचा सरप्लस असेल. सरप्लस म्हणजे काय तर व्हेनेवर इन्कम इज ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर, द डिफरन्स बिटवीन दीज टू नोन ॲज सरप्लस. लिगसीज मीन्स अमाऊंट रिसिव्ड ॲज पर दी विल ऑफ डिसीज पर्सन. मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार मिळालेलं दान म्हणजे आपण त्याला लिगसीज असं म्हणतो. अँड स्पेशल डोनेशन एक्सेट्रा. ओके. या सर्व माध्यमातून या संस्था या कॅपिटल फंड क्रिएट करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर आपणाला या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो डिफरन्स बिटवीन प्रॉफिट कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. ओके. तर फर्स्ट प्रॉफिट कन्सर्न्स अँड सेकंड नॉट फॉर profit concern. Okay. The first point of distinguish between these two, first objective. Profit concerns, the primary objective is to earn maximum profit. म्हणजे नफा मिळवणाऱ्या संस्था ज्या आहेत म्हणजे ट्रेडिंग कन्सर्न ज्या आहेत त्यांचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणे हा आहे. ओके. ऑन द अदर हँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स
The primary objective of these concerns is to provide services to their members or a society. म्हणजे या संस्थांचा मुख्य हेतू हा नफा मिळवणे नसून समाजातील घटकांना सेवा पुरवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. ओके. सेकंड पॉइंट, ट्रायल बॅलन्स. ट्रेडिंग कन्सर्न्स म्हणजे ज्या प्रॉफिट मेकिंग कन्सर्न्स आहेत या ट्रायल बॅलन्स तयार करतात का? येस. These concern prepares trial balance, okay, but on the other hand, not for profit concerns do not prepare trial balance. या संस्था ट्रायल बॅलन्स तयार करत नाहीत, मग तयार काय करतात? They prepare a receipt and payment account at the end of year. Okay. Third features in accounting statement, trading concern, it means profit concerns prepare in accounting statement, trading account, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे व्यापारी संस्था या आर्थिक वर्षाच्या शेवटी ट्रेडिंग अकाउंट तयार करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात. तर दुसऱ्या बाजूला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या वर्षाच्या शेवटी या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट तयार करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात. ओके. And last point, owner's fund or capital fund. In trading concern or in profit concern, owner's funds includes owner's investment, that is capital plus reserves and profits of the previous year. But on the other hand, in not for profit concern, capital fund includes accumulated amount of surplus, subscription, donations and surplus as shown by income and expenditure account in the current year. Okay. विद्यार्थी मित्रांनो, मग आज आपण काय पाहिलं? फर्स्ट, टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन इन विच ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, इट मीन्स प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. सेकंड, नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स आणि त्यांची एक्झाम्पल्स पाहिली. देन डेफिनेशन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पॉइंट आपण पाहिला फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. अँड लास्ट पॉइंट आपण आज पाहिला डिफरन्स और डिस्टिंग्विश बिटवीन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ओके. थँक्यू.